विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटी सेल कडून भयंकर चुका होत आहेत. ओके, आपण सोडवलेला क्वेश्चन बरोबर आहे. ओके, पण सीईटी सेलनं रॉंग दिलंय. मग ऑब्जेक्शन घ्या. ओके, त्यासाठी एका क्वेश्चन साठी मला वाटतं ₹1000 भरा. बरं, तसं नाहीये. त्यांना पुरावे द्या. ओके, वेबसाईटची लिंक प्रोव्हाईड करा त्यांना. टेक्स्टबुक मध्ये कुठल्या पेजवर आहे ते सांगा. तुम्ही टेक्स्टबुक मधले क्वेश्चन्स तर विचारत नाहीये. जेईई लेव्हलचे क्वेश्चन्स विचारताय, मग कुठला पुरावा द्यायचा? बरं, वेबसाईटची लिंक दिली, सगळं दिलं. आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे. ओके, 162 त्याचा स्कोर होत होता. आता 172 झालाय. 10 मार्क वाढलेत. त्यातले 8 तर मॅथ्समध्ये त्याचे वाढलेत. पण त्यानं ना प्रॉपर त्यानं ऑब्जेक्शन घेतलं होतं. सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. बरं, हे सगळ्यांना जमलंय का? नाही. बऱ्याचशा मुलांना त्यांचं उत्तर बरोबर असून देखील मार्क्स वाढवले गेले नाहीत. हा काय प्रकार आहे? समजतच नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे चूक कुणाकडून झालेली आहे? सीईटी सेलकडून. बरोबर आहे. मग ₹1000 कशासाठी आणखीन? तो एक वेगळा प्रकार आहे. बरं, ऑब्जेक्शन जर करेक्ट असेल तर पैसे परत देणार आहेत का? माहीत नाही. देत असतील पण माहीत नाहीत. बरं, मी हे कुणाला सांगतोय लक्षात घ्या. 2025 बॅचच्या मुलांना लक्षात घ्या. समजून घ्या. तुम्हाला पण क्लिअरली सांगतो या गोष्टी माहिती असल्याच पाहिजेत. मी थोडीशी एक अनाउन्समेंट करतोय, की आजपासून मी संध्याकाळी 7च्या दरम्यान तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाईड करेन. डेरिव्हेटिव्हला मी सुरुवात करणार आहे. मी त्याच्या अगोदर सांगतोय काय, की सीईटी सेलकडून काय अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे सीईटी सेलला कळालं पाहिजे, की आपण मॅथ्सचे जे क्वेशन्स देतोय, ते लेंदी क्वेशन्स आहेत. तुम्ही बसून सोडवून बघा विथिन मिनिट होतंय का? नाही होत. मग फार एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं असतात हो, त्यांना जमतंय हो. पण आपल्याला जी मुलं आहेत, त्यांचा पण विचार केला पाहिजे. आहे की नाही बरोबर सांगा बघू? किंवा तुम्ही कंबाईन 3 तास वेळ द्या. मग आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये कसं मॅनेज करायचं ते आमचं आम्ही बघतो. तेही नाही जमत. जुन्या काळात मला अजून आठवतंय, सुरुवातीच्या सीईटीच्या काळात फिजिक्स जो नाही सुरुवातीच्या म्हणण्यापेक्षा ऑफलाईन सीईटी असताना पहिला पेपर फिजिक्स केमिस्ट्रीचा गोळा करावा लागत होता त्यांना. ओके, मग ते 1.5 तास ठीक आहे. ते चेक करण्यासाठी वेगळी सिस्टम असेल. पण नंतर मॅथ्स पेपर ते देत होते. ओके, मान्य करतो. आता ऑनलाईन आहे ना, मग थोडंसं सॉफ्टवेअर चेंजेस पॉसिबल नाहीयेत. अरे काय पाहिजे ते जमते म्हटल्यावर हे का नाही जमणार सांगा बघू? टोटल 3 तास वेळ द्या. मग आम्ही तो वेब मग केमिस्ट्रीसाठी, फिजिक्ससाठी, मॅथ्ससाठी तो प्रॉपर वापरता येईल. मुलांना फिजिक्सला वेळ पुरत नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे पहिला पेपर केमिस्ट्री सॉल्व्ह करतायत ते. कमी वेळात करतायत सॉल्व्ह, पण उरलेला वेळ जो आहे ना, 1.5 तासात 100 प्रश्न फिजिक्स होत नाहीये मुलांना. आणि तो तणाव घेऊन मॅथ्समध्ये जातोय आम्ही आणि मॅथ्समध्ये तुम्ही जेईई लेव्हलचे क्वेशन्स येतात, लेंथी क्वेशन. अवघड नाहीयेत, पण लेंथी आहेत. बरं, आता महत्वाचं म्हणजे काय बघा, की सीईटी सेलचं करायचं काय? कुणाकडे कंप्लेंट करायची? बरं, आता थोड्या दिवसात रिझल्ट लावणार आहे ते, पर्सेंटाइल डिक्लेअर होतील. पण अशी हजारो मुलं आहेत, हजारो 7 ते 8 अजून मॅथ्सचे असे क्वेशन्स आहेत, की जे की जे म्हणूया आपण बरोबर असून देखील मुलांना त्यांचे मार्क्स देण्यात आलेले नाहीये. मग मला काय म्हणायचंय, अशा मुलांना मी सांगतोय, तुम्ही सीईटी सेलला मेल करा. त्यांना ते पुरावे दाखवा. दाखवा, मेल करा. तुमच्याकडे तो पुरावा असू देत, मेल केलाय आम्ही म्हणून. पुन्हा ऑब्जेक्शन घेता येऊ शकतंय. पण आता नाही, सगळे करतात का हे? नाही. तर बऱ्याच मुलांनी पेपर बघितलेले सुद्धा नाहीयेत. मला एका स्टुडंटशी बोलणं झालं. ठीक आहे, त्याच्या लहान भावाच्या तो ॲडमिशनला माझ्याकडे आला होता. मी त्याला विचारलं, "तुझा स्कोर किती आहे?" तो म्हणला, "सर मी पेपर नाही बघितला." का नाही बघितला? भीती. संपलंच की मग कुठलं ऑब्जेक्शन घेणार आहे तुम्ही? तुमच्या लक्षात येतं मला काय सांगायचंय ते. म्हणजे नवीन मुलांना मी सांगतोय, की सीईटीचा पेपर दिल्यानंतर एक 3 दिवसासाठी तो पेपर म्हणजे तुम्ही केलेला करेक्ट तुमचा ऑप्शन आणि करेक्ट ऑप्शन हे तुम्ही मॅच करून बघायचंय. तुमचा ऑप्शन, करेक्ट ऑप्शन एकसारखाच आहे, मार्क काउंट करा. मार्क काउंट करू शकताय. त्याच्याने एक अंदाज येतो आपल्याला पर्सेंटाइल किती येतंय. शॉकिंग एक मला आणखीन तुम्हाला विचारायचंय. तुम्हाला काय माहिती आहे का मला सांगा रे? मला काही काही मुलांकडून असं कळालं, की काही अकॅडमीज काय करतायत, की त्यांची जी 11th स्टँडर्डची चांगली मुलं आहेत, त्यांना सुद्धा सीईटी द्यायला लावतायत. देण्याबद्दल काही नाहीये. पण आकडा वाढतोय ना. मला अजून माहिती आहे काही बरेचसे युट्यूबर आहेत, काही माझे मित्र पण आहेत, ते सुद्धा सीईटीचे पेपर देतात. पण तसं पॉसिबल आहे का? 11th मध्ये मुलगा आहे अजून, तो तरी सीईटी देऊ शकतो का? तसं असेल तर चांगलंच आहे. थोडे पैसे फी भरावे लागेल, जाऊ दे म्हणूया आपण. पण एक अंदाज तर येईल ना, की सीईटी सेल कशी असते ते. सीईटीची एक्झाम म्हणूया आपण. बरं, मग ह्या व्हिडिओत मला काय सांगायचं आहे, की रिझल्टची वाट बघूया. मेल करून ठेवा तुमचं जे परत जे तुमचं आहेत उत्तर बरोबर. बऱ्याच मुलांनी मला WhatsAppला पाठवलं. मी त्यांना तेच सांगितलं, सीईटी सेलला मेल करा. हे कुठेतरी बदललं पाहिजे. तरी मी तुम्हाला सांगतो, की सीईटी सेलकडून जे 2020 ची जी काही ऑनलाईन एक्झाम झाली होती कोव्हिडच्या काळात, त्यात तर 121 मिस्टेक होत्या. 121. आता तुलनेत कमी आहे. खूप छान एक्झाम कंडक्ट करता येते. जशी आपली म्हणजे निवडणुका असल्यामुळं आपल्याला एक 10 दिवस एक्स्ट्रा मिळाले. बरोबर आहे? मग मला
सीईटीसीला अजून एक रिक्वेस्ट करू वाटते, की 2025 बॅचला अगोदरच सांगा, की तुम्ही एप्रिलमध्ये एक्झाम घेणार आहात का? तसं असेल तर या बॅचच्या मुलांनी आजपासूनच सीईटी सुद्धा स्टार्ट केलं पाहिजे लक्षात घ्या. ओके. मग आता मी आहे तुमच्या बरोबर. तुमच्या ज्युनियर बरोबर ही गोष्ट शेअर करा, की आजपासून मी व्हिडिओ त्यांना प्रोव्हाईड करतोय. डेरिव्हेटिव्ह पासून मी सुरुवात करणार आहे. डेरिव्हेटिव्हचं पहिलं थेरम आहे चेन रूल ते मी आज घेईन. ओके. त्याचे काही प्रॉब्लेम घेईन. पण उद्याच्या लेक्चर पासून जास्तीत जास्त मग चेन रूलचे न्यूमेरिकल्स मी फिनिश करणार आहे. मला माहिती आहे, चेन रूल एकदा जमलं ना, डेरिव्हेटिव्ह काढायला जमलं ना, काही इश्यू नाहीये. आणि सीईटीत आलेले प्रॉब्लेम जे लेव्हलचे तुम्ही म्हणताय, पण एकदा सोडवले, तर तुमच्या लक्षात येईल ते अवघड नाहीयेत आणि तेच गरजेचे आहे. रोज मॅथ्सला वेळ द्यायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, नेहमी मी सांगत आलोय, की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. ओके. चला. या मुलाचा स्कोर आहे समजा 90 पीसीएम मध्ये आणि याचा पण 90च आहे. ओके. मग कुणाची रँक चांगली येणार? कुणाचं पर्सेंटाइल बेटर येणार आहे? ज्याला मॅथ्समध्ये जास्त मार्क आहेत त्याचं पर्सेंटेज त्याला वरती घेतलं जातं सॉफ्टवेअरनुसार. हे लक्षात घ्या. तर मॅथ्समध्ये फोकस पाहिजे. मी अशी मुलं बघितलीत बरं का 140 याच्या आसपास स्कोर होता. पण काय होतं, की पीसीमध्ये 60, मॅथ्समध्ये 80. मॅथ्समध्ये पीसीमध्ये 80 आणि मॅथ्समध्ये 60. पण ह्याचं पर्सेंटाइल खूप कमी आलं होतं. याचं जास्त आलं का? मॅथ्समध्ये 80. मॅथ्स इम्पोर्टंट आहे हे लक्षात ठेवा. ओके. सीईटी सेल कडनं काय अपेक्षा करायची? सीईटी सेल कडनं व्हायला पाहिजे लक्षात घ्या. पण आता ऑप्शन नाहीये आपल्याकडं. एक मेल करून ठेवा तुम्ही आणि महत्वाचं म्हणजे काय माहितीये का? आता इंजिनिअरिंगकडे बघा. इंजिनिअरिंगला परत मॅथ्स आहे. ट्रिग्नॉमेट्री 2 केला होता का परफेक्ट? तुम्हाला सांगतो तो परफेक्ट करा. ओके. म्हणजे तुम्हाला तोच टॉपिक फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरेशन तेच लागणार आहे मेनली. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे बेसिक फॉर्म्युला लागणार आहेत. का? आता गॅमा फंक्शन, बीटा फंक्शन, गॅमा फंक्शन असे वेगवेगळे आहेत लक्षात घ्या बरं का. मी तुम्हाला सांगतो त्या टेलर सीरीज, मॅक्लॅरन सीरीज आहेत. अगदी छोटे-छोटे फॉर्म्युले तुम्हाला लागणार आहेत. अगदी तुम्ही उलटं 11वी-12वीत खूप अवघड इंटिग्रेशन सॉल्व्ह केलंय. तर एवढं अवघड नसणार आहे. लेंदी असेल, पण वेळ पण तसंच असणार आहे. थेरॉटिकल पेपर असणार आहे, तेव्हा प्रेझेंटेशन इम्पोर्टंट आहे. तर त्या गोष्टीवर लक्ष ठेवा. ओके. तर रिझल्ट केव्हा आहे? 10 जूनला का 12 जूनला? बहुतेक 10 ते 12 त्यांना रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्यानंतर त्याच्या अगोदर डॉक्युमेंटेशन, त्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन या गोष्टी लक्षात ठेवा. ऑल द बेस्ट.